मला ना काचेच्या बरण्या खूप जास्त आवडतात, पण माझ्या सासूबाईंना अजिबात नाही आवडत, कारण त्यांच्या हातून त्या फुटतात आणि मग त्या म्हणतात की तू आणतच जात जाऊ नको. पण आज ना या बरण्या माझ्या खराब झाल्या होत्या, त्यामुळे मस्त मी घासून पुसून घेतल्या आणि ज्या दिवशी या स्वच्छ करतो त्या दिवशी तर खूप जास्त चमकायला लागतात आणि एकदम भारी दिसतात. तर हे रॅक सुद्धा मी ऑनलाईन घेतलं होतं आणि त्याच्यावरती या बरण्या ठेवल्यानंतर तर खूपच छान दिसतात. हे ऑरेंज मी खूप दिवस झाला आणून ठेवले होते, तर म्हटलं चला आज याचा ज्यूस बनवूया. तोपर्यंत मावशीने मला बोलवलं, तिकडे स्वयंपाक करायचा होता. तर संध्याकाळ झाली मला यायला आणि आल्यानंतर मी पुन्हा हा ज्यूस बनवायला घेतला, कारण अभिला खूप जास्त आवडतो आणि हा उंदीर मामा येऊन इकडे चिटकलाच आणि मने पण त्याच्या खालून हळूहळू खोड्या करत होता आणि अभिचं असं म्हणणं असतं की मी माझा ज्यूस मीच बनवणार आणि त्याचं असं मध्ये मध्ये करणं चाललेलं असतं. तर तुम्हाला माझे सासरे बघायचे होते ना, तसे मी दाखवलेत बऱ्याचदा, पण हे आहेत माझे सासरे. आज होता शौर्यचा बर्थडे, संध्याकाळी आम्ही तिकडे गेलो होतो. वैशालीताई आमच्या जवळच राहतात, पण यायला त्यांना टाइम भेटत नाही आणि शौर्यचं आपलं इकडे लॉलीपॉप खाणं चाललेलं होतं. माझी मम्मी वहिनी सगळे आले होते, मस्त आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. आता दुपारी आम्ही भरपूर चपात्या बनवल्या होत्या, त्यामुळे माम्यांना, मावशांना, वहिन्यांना सगळ्यांना इकडे रात्री कामाला लावलं आणि मग बाकीचे इकडे गप्पा मारत बसले होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना सगळे इथे जमा झालेच आहेत, तर आता म्हटलं चला घरी जाऊया आणि कृष्णा दादाला सुद्धा आमच्या चहा प्यायची इच्छा झाली होती. चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.